बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतोय. त्याचप्रमाणे परवा 11 एप्रिल रोजी बाबासाहेबांचे गुरु म्हणून त्यांनी मांडलं अशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती 11 एप्रिलला झाली. म्हणजेच परवा दिवशी 2 दिवसापूर्वी तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती बद्दल सुद्धा सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतोय. आणि महात्मा फुले यांच्याबद्दल या ठिकाणी गीत आपल्या समोर मी सादर करतोय. गीत म्हणण्यापूर्वी या गीताची रचना गीतकारानं केली, त्याचे भाव काय आहेत, काय सांगायचं आहे या गीतातून, ते थोडस आपल्या समोर सांगेन. आपल्या देशामध्ये खूप भेदभावाची मोठी दरी होती. माणूस म्हणून जन्मला असला तरी माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये या देशावरती ब्रिटिशांचं राज होतं. ब्रिटिश या देशामध्ये आले होते आणि भारत देश हा गुलाम झाला होता. आणि त्यावेळी ब्रिटिशांची राणी या देशामध्ये आली होती आणि या देशामध्ये आल्यानंतर या देशामध्ये ती फिरली आणि देशामध्ये तिला लक्षात आलं की या देशामध्ये खूप भेदभाव आहे, जातीभेद आहे, अस्पृश्यता मांडली जाते, हे त्या राणीच्या लक्षात आलं. आणि मग त्याच्यानंतर हंटर कमिशन बसवण्यात आलं. हंटर कमिशन म्हणजे हंटर नावाचा ब्रिटिश साहेब, त्याच्या अध्यक्षतेखाली ते कमिशन बसवण्यात आलं. आणि ते कमिशन बसवण्यात आल्यानंतर त्या चर्चेसाठी अनेकांना आमंत्रण दिलं. त्या आमंत्रणामध्ये अनेक सवर्ण म्हणजे ब्राह्मण आज म्हणतो ते भट अनेक जण होते, त्यांना आमंत्रण दिलं होतं. आणि त्या कमिशन मध्ये छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा आमंत्रण दिलं होतं. शाहू महाराज हे 18 वर्षाचे होते, नुकतेच गादीवरती बसले होते. आणि त्या कमिशनसाठी शाहू महाराजांची सुद्धा उपस्थिती होती. आणि त्या ठिकाणी ते कमिशन बसलं असताना, चर्चेला बसलं असताना